नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या सरकारी परिपत्रकाची माहिती घेणार आहोत. हे परिपत्रक महाराष्ट्रातील विशेष शिक्षण क्षेत्राशी जोडलेलं आहे. आता सरकारी कागदपत्र म्हटलं की ती थोडी क्लिष्ट आणि तांत्रिक वाटतात, बरोबर? पण त्यांचा इम्पॅक्ट मात्र खूप मोठा असतो. आज आपण अशाच एका परिपत्रकाचं अगदी सोप्या भाषेत डिकोडिंग करणार आहोत. या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या आश्रमशाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत अक्षरशः क्रांती घडणार आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता ही भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर डिजिटल होत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या आश्रमशाळांपर्यंत आता हा आधुनिकरणाचा प्रवाह पोहोचला आहे. विचार करा, वर्षानुवर्ष चालत आलेली ती जुनी कागदोपत्री चालणारी पद्धत आता पूर्णपणे आधुनिक आणि डिजिटल होणार आहे. हा बदल फक्त प्रशासकीय सोयीसाठी नाहीये बरं का, तर संपूर्ण सिस्टीममध्ये एक वेगवान गती आणण्यासाठी उचललेलं हे एक जबरदस्त पाऊल आहे. यामुळे राज्याच्या अगदी दुर्गम भागात काम करणाऱ्या संस्था थेट एका मध्यवर्ती डिजिटल प्रणालीशी जोडल्या जाणार आहेत. आज आपण ज्या अधिकृत दस्तऐवजाबद्दल बोलत आहोत तो इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांच्याकडून एप्रिल 2026 मध्ये काढण्यात आलाय. हे राज्यातील सर्व प्रादेशिक उपसंचालकांना पाठवलेलं एक अत्यंत तातडीचं पत्र आहे. आता अशी सरकारी पत्र सहसा खूप जड भाषेत असतात हे आपल्याला माहितीच आहे, पण काळजी करू नका. आज आपण या पत्रातील प्रत्येक कडीचा मुद्दा आणि त्यामागचा मूळ उद्देश अगदी सुटसुटीतपणे समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी बघूया पवित्र पोर्टलचा विस्तार. हा नेमका काय आणि कसा धोरणात्मक बदल आहे ते समजून घेऊया. इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की या पोर्टलचा मूळ उद्देश काय. पत्रात पवित्रा या शब्दाचा अगदी स्पष्ट फुलफॉर्म दिलाय, पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट, म्हणजेच सर्वांसाठी दृश्यमान असलेली शिक्षक भरती प्रणाली. नावातच सगळं आलं, होय ना? ही सिस्टीम पारदर्शकता आणि दृश्यमानता या दोन भक्कम स्तंभांवर उभी आहे. भरती प्रक्रियेत कोणतीही लपवाछपवी राहू नये, प्रत्येक टप्पा अगदी क्रिस्टल क्लिअर असावा आणि योग्य उमेदवारांना समान संधी मिळावी, हाच यामागचा मुख्य हेतू आहे. यामुळे अर्थातच संपूर्ण प्रक्रियेवरचा आपला आणि समाजाचा विश्वास अधिक पक्का होणार आहे. आता हे बघा, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आधीपासूनच या पोर्टलचा अगदी यशस्वीपणे वापर करत आहे आणि आता अगदी त्याच धर्तीवर विमुक्त जाती आणि भटक्या जमाती म्हणजेच VJNT आश्रमशाळा देखील अधिकृतपणे ज्या पोर्टलचा स्वीकार करत आहेत. यात 3 डिसेंबर 2025च्या एका अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाचा संदर्भ दिलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर आता राज्यातील सर्वसाधारण शाळा आणि या विशेष आश्रमशाळा एकाच स्टँडर्ड आणि प्रमाणित भरती प्रक्रियेच्या छत्राखाली एकत्र येत आहेत. हे खऱ्या अर्थाने एकत्रीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहे. आता पुढे जाऊया आणि पाहूया की प्रभावित आश्रमशाळा कोणत्या आहेत, म्हणजे हा निर्णय नेमका कोणत्या शाळांना लागू होणार आहे. सरकारी दस्तऐवजांमधली ती तांत्रिक भाषा थोडी बाजूला ठेवून बघितलं तर यात प्रामुख्याने 5 मुख्य श्रेणी येतात. यामध्ये विजाभज, प्रवर्गाच्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. पण यातला सर्वात लक्षवेधी आणि मला महत्त्वाचा वाटणारा भाग म्हणजे ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा आणि विद्यानिकेतन विजाभज आश्रमशाळा. विचार करा, ऊसतोड कामगारांसारख्या अत्यंत वंचित आणि कष्टकरी समाजातील मुलांसाठी काम करणाऱ्या या शाळांमध्ये आता उच्च दर्जाचे आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने निवडलेले शिक्षक मिळणार आहेत. हे त्या मुलांच्या भविष्यासाठी किती मोठं आणि गेम चेंजर पाऊल ठरू शकतं, हेच या परिपत्रकाचं खरं यश आहे. चला आता वळूया तातडीची कार्यवाही या मुद्द्याकडे. प्रशासकीय पातळीवर यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली जाणार आहेत ते पाहूया. त्या जड सरकारी सपरिपरिच्छेदाला आपण एका अत्यंत सोप्या 3 टप्प्यांच्या कृती आराखड्यात बसवू शकतो. पहिली स्टेप, सोबत जोडलेल्या प्रपत्र अ आणि ब मधील सर्व माहिती अचूक भरणे. दुसरी स्टेप, ती माहिती तात्काळ संचालनालयाकडे पाठवणे. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची स्टेप, माहिती सादर केल्यानंतर पोर्टल वापरण्यासाठी आवश्यक असणारे युजरनेम आणि पासवर्ड मिळवणे. हा आराखडा प्रशासकांना या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कसं यायचं याची अगदी क्लिअर कट दिशा देतो. कारण जोपर्यंत लॉग इन मिळत नाही तोपर्यंत पुढची गाडी हलूच शकत नाही. या संदर्भात संचालिका सोनाली मुळे यांच्या आदेशातील एक वाक्य अतिशय स्पष्ट आहे. त्या म्हणतात, सोबत जोडलेल्या प्रपत्र अ व ब मधील माहिती तात्काळ संचालनालयास सादर करावी. यातील तो अधिकृत आणि ठाम टोन तुमच्या लगेच लक्षात येईल.
इथे तात्काळ या शब्दावर जो जोर दिलाय ना, त्यावरून ही पूर्ण प्रक्रिया किती अर्जंट आणि संवेदनशील आहे हे स्पष्ट होतं. प्रशासकीय पातळीवर इथे अजिबात वेळकाढूपणा चालणार नाही. सरकारला ही प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करून आश्रमशाळांमधल्या भरतीला गती द्यायची आहे, हा संदेश यातून अगदी क्लिअर दिला गेलाय. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. केंद्रीकृत आणि सर्वांना दृश्यमान असलेल्या या पवित्र पोर्टलचा हा निर्णय महाराष्ट्रातील विशेष ग्रामीण, आदिवासी आणि वंचित घटकांसाठीच्या शाळांमधील शिक्षक भरतीचं भविष्य कसं बदलेल? जेव्हा नियुक्ती प्रक्रियेत 100% पारदर्शकता येते ना, तेव्हा केवळ गुणवत्तेलाच न्याय मिळत नाही, तर राज्याच्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत, अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वोत्तम शिक्षक पोचण्याची खात्री निर्माण होते. याचा आपल्या राज्याच्या शैक्षणिक समानतेवर जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल, तो खऱ्या अर्थाने विचार करायला लावणार आहे. याच एका महत्त्वाच्या विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. या सविस्तर विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.